गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, आपण दरवर्षी मकर संक्रांती साजरी करतो, तिळगुळ वाटतो, शुभेच्छा देतो, दान करतो. पण फार कमी लोक थांबून विचार करतात, मकर संक्रांती म्हणजे नेमकं काय आणि हा दिवस इतका वेगळा का मानला जातो, ह्याला इतकं महत्त्व का दिलं गेलं आहे. तर सूर्य वर्षभरात एकूण 12 राशी बदलतो. प्रत्येक महिन्यात तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि सूर्य ज्या अचूक क्षणी एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो त्या क्षणाला संक्रांती म्हणतात. म्हणजे वर्षभरात मेष संक्रांती, वृषभ संक्रांती अशा अनुक्रमे 12 संक्रांती होतात. मग प्रश्न येतो, जर 12 संक्रांती असतील तर मकर संक्रांतीचं महत्त्व वेगळं का? तर त्याचं पहिलं कारण म्हणजे उत्तरायण. सूर्य ज्यावेळी मकर राशीत प्रवेश करतो त्याच वेळेपासून उत्तरायण सुरू होतं. म्हणजेच सूर्य आपली गमनाची दिशा दक्षिणेकडून उत्तरेकडे करतो. त्यामुळे रात्री कमी होऊ लागतात, दिवस वाढू लागतात आणि प्रकाशाचा काळ सुरू होतो. म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची सुरुवात. दुसरं कारण म्हणजे शनीची रास. मकर ही शनीची रास आहे. म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य शनीच्या राशीत प्रवेश करतो. सूर्य म्हणजे प्रकाश, चेतना, आत्मतेज. शनी म्हणजे अंधार, कर्म, ऋण, जबाबदारी, पिढ्यानपिढ्याचं संसार चक्र. म्हणूनच रवी आणि शनी यांच्या या संबंधामुळेच या दिवशी स्नान, दान, संयम, होम, तप, पितृशांती यांना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. तिसरं आणि फार मोठं कारण म्हणजे गंगा अवतरण. परंपरेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशीच गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. आपल्या पितरांच्या शांती आणि उद्धारासाठी राजा भगीरथने केलेल्या कठोर तपस्येमुळे गंगा पृथ्वीवर आली आणि सागरात मिळाली. म्हणूनच गंगेला भागीरथी हे नाव पडलं. याच कारणामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा सागर संगमात स्नानाला अत्यंत विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. इतकं की सारे तीर्थ बार बार, गंगा सागर एक बार असं म्हटलं जातं. कारण हा दिवस सूर्य संक्रमण, उत्तरायण, गंगा अवतरण, पितृ उद्धार या सगळ्या गोष्टी एकत्र आणतो. चौथं आणि अत्यंत खोल कारण म्हणजे भीष्म पितामह. आता या सगळ्याला आत्ममुक्तीचं अंतिम परिमाण देणारा एक प्रसंग आहे. महाभारतातील भीष्म पितामहांना इच्छा मृत्यूचं वरदान होतं, तरी सुद्धा त्यांनी ताबडतोब प्राण सोडले नाहीत. महाभारत युद्धानंतर ते जवळपास 2 महिने बाणांच्या शय्येवर वेदनेने तळमळत पडून राहिले. का? कारण त्यांनी उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहिली. धार्मिक मान्यतेनुसार दक्षिणायनात देह ठेवल्यास आत्म्याला पुन्हा पृथ्वीवर परत यावं लागतं. उत्तरायणात देह ठेवल्यास आत्म्याला सद्गती मिळते आणि पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्ती मिळते. म्हणूनच भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच प्राण सोडले. हा प्रसंग मकर संक्रांतीच्या महत्त्वाला सगळ्यात खोल अर्थ देतो. म्हणूनच मकर संक्रांती सूर्याच्या दिशेचा बदल, कर्म आणि ऋणाची जाणीव, पितृशांती आणि पितृ उद्धाराचा दिवस, गंगा अवतरणाचा स्मरण दिन आणि आत्ममुक्तीशी जोडलेला काळ हे सगळं एकाच दिवशी एकत्र आणते. म्हणूनच मकर संक्रांती फक्त सण नाही, तो आहे कर्मशुद्धीचा दिवस, पितृऋण ओळखण्याचा दिवस आणि आत्म्याच्या सद्गतीचा विचार करण्याचा दिवस. म्हणून मकर संक्रांती फक्त साजरी करायची नाही, ती समजून आचरणात आणायची आहे. पण आता पुढचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. जानेवारी 2026 मध्ये सूर्य नेमका कधी मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि संक्रांती नेमकी 14 जानेवारीला साजरी करायची की 15 जानेवारीला? आणि त्या अचूक वेळेलाच पुण्यकाळ का मानला जातो हे आपण पार्ट 2च्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. पुढचा व्हिडिओ स्क्रीनवर दिसेल. ही पूर्ण सिरीज प्लेलिस्टमध्ये आहे, नक्की पहा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया.